प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या रोशनभाईचा पोलिसांनी केला हृदय सत्कार। महूर येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांची 3 लाख रुपये किमतीचे दागिन्याची बॅग हरवली होती। ती बॅग माहूर येथील सायकल भाड्याने देऊन कुटुंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या रोशन खान मेहमूद खान यास सापडली असता ती बॅग माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या सुपूर्द केली असता कराड यांच्या हस्ते भाविकाला पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या स्वाधीन केल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या रोशनभाईला पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते उपस्थित हृदय सत्कार केला। दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत लाखो भाविक भक्तियुक्त अंतकरणाने श्री रेणुका आई मातेला साडी ओटी विडा महानैवेद्य अर्पण करून दर्शन घेण्यासाठी गडावर येत असतात। त्यांच्याजवळ महिलांच्या दागिन्यांसह मौल्यवान वस्तू देखील सोबत घेऊन येत असतात। तसेच मंठा जिल्हा जालना येथील भाविक योगेश किशोरराव दाशेळकर हे दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी कुटुंबासह मातेच्या दर्शनासाठी गडावर आले असता आपली रक्कम दागदागिने असलेली बॅग विसरले। सदर बॅग शहरातील मुस्लिम समाजाच्या सायकल टॅक्सी चालक रोशन भैया यांना सापडली असता क्षणाचाही विलंब न करता त्यांनी पोलीस ठाणे गाठून सदर बॅग पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्याकडे सुपूर्द केली होती। बॅग परत केल्याबद्दल रोशन भैया व पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे भाविकांनी आभार मानले होते। पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी रोशन भैया यांना दिनांक 27 रोजी माहूर पोलीस ठाण्यात बोलावून हृदय सत्कार केला आणि माहूरकरांनी गडावर येणाऱ्या भाविक सोबत सौहार्दपणे वागावे असे आवाहन केले। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप अन्य बोईनवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मारुती चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण मेश्राम, पोलीस कॉन्स्टेबल गजानन माधव, बालाजी राठोड, पवन राऊत, पोलीस नामदार प्रकाश गेडाम, नगरसेवक प्रतिनिधी निसार कुरेशी, दोसानी राज ठाकूर, पत्रकार विजय आमले, सरफराज दोसानी, राज ठाकूर, इलियास बावनी, फिरोज पठाण, नारायणजी मेहता, रशीद खान, हमीद खान, सलमान खान, कुशाल मेहता, अब्दुलभाई, एजाजभाई यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।